कस्टमरला 1 किलो मेथीचे लाडू आणि अर्धा किलो हिरव्या मुगाचे लाडू हवे होते. अर्धा किलोच्या प्रमाणात हे मी हिरव्या मुगाचे लाडू बनवले आहेत. तुम्हाला हा एक लाडू मी तोडून दाखवते. तुम्ही लाडू आतमधून बघू शकता. छान दाणेदार असे हे लाडू तयार झालेले आहेत. हा लाडू खाताना अजिबात टाळ्याला चिटकून राहत नाही किंवा खाताना घास देखील लागत नाही. इतके दाणेदार आणि खमंग असे हे लाडू तयार होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे आहेत हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. वाटीच्या आणि वजनी मापाने हे लाडू कसे बनवायचे आहेत याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात पहिला हे हिरवे मूग मी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहे, म्हणजे यावर जी काही धूळ बसली असेल ती निघून जाईल. अशा पद्धतीने हे सर्व मूग ना मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई हलकी गरम झाली की आपल्याला हे मूग ना छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. भांडं थोडं लहान आहे त्यामुळे हे मूग मी 2 बॅचमध्ये छान भाजून घेणार आहे. मूग ना आपल्याला छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. मूग भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान मूग भाजले जातात आणि आपले हे लाडू ना छान दाणेदार तयार होतात. 5 ते 7 मिनिटं हे मूग ना मी छान भाजून घेतलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता मगाचपेक्षा आता या मुगाचा रंग बदललेला आहे. यापेक्षा आपल्याला जास्त भाजायचं नाही, म्हणजे अगदी काळपट मूग करायचे नाही. मूग आतपर्यंत छान भाजले गेले म्हणजे मुगाचा ना छान खमंग सुवास दरवळू लागतो. याचा अर्थ आपले हे मूग छान भाजले गेले आहेत. आता भाजून घेतलेली ही बॅच ना मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता शिल्लक राहिलेले मूग देखील मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि हे हिरवे मूग ना सर्व बाजूने एकसारखे भाजले जावेत यासाठी चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि मूग भाजून घ्यायचे आहे. बघा ही दुसरी बॅच देखील आपली भाजून झालेली आहे. छान खमंग असे कुरकुरीत हे मूग भाजून घेतलेले आहेत. आता तुम्ही मुगाचा रंग बघू शकता. जास्त काळपट झालेला नाही, पण मूग आतपर्यंत छान भाजले गेलेले आहेत. आता भाजून घेतलेले मूग हे एका कापडावर मी काढून घेतलेले आहे. आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू बनवा. लाडू परफेक्ट होण्यासाठी आपण जे काही साहित्य घेणार आहोत त्या साहित्याचं प्रमाण अचूक असणं खूप गरजेचं आहे. इथे बघा मी तूप घेत आहे. लाडू बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. वाटीच्या मापाने पाऊण वाटी इतकं तूप मी घेतलं आहे. वजनी मापाने आता हे तूप किती आहे ते आपण बघूया. वजनी मापाने हे तूप 150 ग्राम इतकं आहे. मुगाचे हे लाडू मी गूळ घालून बनवत आहे. इथे मी 1 वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे, पण याऐवजी तुम्ही गूळ बारीक चिरून घेऊ शकता. वाटीच्या मापाने 1 वाटी इतकं हे गूळ आहे आणि वजनी मापाने 150 ग्राम इतकं गूळ घेतलेलं आहे. भाजून घेतलेले हिरवे मूग थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. कढईमध्ये 1 पळी भरून तूप मी घालत आहे. तूप आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुका मेवा मी भाजून घेणार आहे. 25 ग्राम बदाम घेतले होते आणि 25 ग्राम मी काजू घेतले आहेत. त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. सुका मेवा आपल्याला तुपामध्ये छान कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुका मेवा तुपामध्ये थोडं भाजून घेतल्यामुळे ना लाडूमध्ये या सुक्या मेव्याची चव खूप छान लागते. त्यामुळे नक्की तुम्ही सुका मेवा ना तुपामध्ये भाजून घ्यायला विसरू नका. सुका मेवा इथे भाजून झालेला आहे. आपल्याला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये थोडं डिंक देखील मी भाजून घेणार आहे. 2 चमचे इतकं डिंक घेतलेलं आहे. सध्या हिवाळा चालू आहे तर डिंक ऊर्जा देण्याचं काम करतं. यासाठी या लाडूमध्ये ना मी डिंक देखील घालणार आहे. 2 चमचे इतकं डिंक घेतलं आहे. तुपामध्ये बघा छान परतून घेतल्यानंतर डिंक आता छान फुललं आहे. डिंकना अशा पद्धतीने व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. तुपामध्ये डिंक परतल्यानंतर तुम्ही बघू शकता डिंक छान पॉपकॉर्नसारखं फुललं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला डिंक भाजायचं आहे. आता डिंक व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये डिंक देखील काढून घेत आहे. डिंक भाजून घेतल्यानंतर अजूनही कढईमध्ये थोडं तेल शिल्लक आहे. या शिल्लक तेलामध्ये माझ्याकडे या मस्कमेलनच्या बिया आहेत तर त्या मी भाजून घेत आहे. हलक्या अशा आपल्याला तुपामध्ये फक्त परतून घ्यायच्या आहेत. याचा रंग बदलू द्यायचा नाही. अगदी एखाद सेकंद या बियांना मी तुपामध्ये परतून घेतल्यानंतर या देखील मी काढून घेणार आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ना मनुके तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी 1 वाटी तुपापैकी 1 पळी तूप इतकंच वापरलेलं आहे. साधारण 30 ते 40 ग्राम तूप इतकं वापरलेलं आहे आणि या तुपामध्ये मी सर्व सुकामेवा छान तळून घेतलेला आहे. तोपर्यंत इथे बघा हिरवे मूग देखील बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. पूर्ण थंड नाही झालेत पण बऱ्यापैकी कोमट गरम आहेत. हे लाडूचं प्रमाण कमी असल्यामुळे ना
हे मूग आहेत ते मी मिक्सरमध्येच दळून घेणार आहे. मिक्सरमध्ये ना हे मूग दळायला जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण हे छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ना पटकन दळले जातात. मिक्सरमध्ये आपण हे मुगाचं पीठ दळून घेतलं आहे. आपल्याला अगदी बारीक दळायचं नाही. 0 नंबरचा रवा असतो ना तितकं आपल्याला हे पीठ रवाळ ठेवायचं आहे. आपल्याला हे पीठ ना जास्त जाडसरही ठेवायचं नाही, नाहीतर लाडू खाताना ना हे लाडू चरचरीत लागतात आणि अगदी बारीक पीठ केलं की लाडू ना टाळ्याला चिटकून राहू शकतात. म्हणून हे पीठ तयार करताना 0 नंबरचा रवा जसा असतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ थोडं रवाळ ठेवायचं आहे. आता मिक्सरला ना या सर्व मुगाचं अशाच पद्धतीने मी पीठ तयार करून घेणार आहे. लाडूसाठीच आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवर पुन्हा एकदा मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. तूप न घालताच ना सुरुवातीचे 1 ते 2 सेकंद हे पीठ ना मी असंच भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे आणि 2 ते 3 सेकंद हे पीठ ना मी तूप न घालता छान भाजून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे. लक्षात ठेवा, तूप घालताना आपल्याला सर्व तूप एकत्र न घालता थोडं थोडं बॅचमध्ये तूप घालायचं आहे, म्हणजे तूप आपल्याला किती पाहिजे त्याचा अंदाज व्यवस्थित येतो. आपण सुरुवातीलाच मूग छान खमंग भाजून घेतल्यामुळे आता हे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजताना ना कधीही थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि थोडं पसरट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे पीठ सर्व बाजूने ना एकसारखं व्यवस्थित भाजलं जातं. आत्ता जरी तुम्हाला हे पीठ ना थोडं सुखं वाटत असलं ना तरी जसं हे पीठ भाजलं जात जाईल तसं पीठ आहे ना तूप रिलीज करू लागतं. 8 मिनटं झालेली आहेत. पीठ ना छान भाजलं गेलं आहे. याचा छान असं सुवास दरवळू लागला आहे आणि ना पिठाने तूप देखील रिलीज करायला सुरुवात केलेली आहे. लाडू बनवण्यासाठी ना पाऊण वाटी इतकं मी तूप घेतलं होतं. त्यापैकी अर्धी वाटी तूप आपण वापरलं आहे. शिल्लक राहिलेलं तूप आहे. आपल्याला पुढे जर गरज लागली तर यामध्ये आपल्याला गरम करून घालायचं आहे. पीठ छान खमंग भाजलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता भाजून घेतलेलं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता या मिश्रणामध्ये ना आपल्याला सुकामेवा घालायचा आहे. सुकामेवामधला मस्कमेलनच्या बिया, मनुके आणि थोडे काजू आणि बदामचे तुकडे ना मी बाजूला करून ठेवणार आहे. हे नंतर घालणार आहे. यानंतर यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं डिंक आहे ना ते घालायचं आहे. डिंकाची पावडर करून तुम्ही घालू शकता. मी डायरेक्टली डिंक घालत आहे. बघा, डिंक छान भाजलं गेलं आहे. छान कुरकुरीत डिंक झालेलं आहे. साधारण 15 ते 20 ग्राम इतकं हे डिंक असेल. यानंतर आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथे मी गूळ पावडरचा वापर करत आहे. तुम्ही जर गूळ घेणार असाल तर गूळ बारीक चिरूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व जिन्नस ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आज इथे मी ना पावडर गुळाचा वापर केलेला आहे. शक्य ऑर्डरचे लाडू असतील तेव्हा मी पावडर गुळाचा वापर करत नाही, तर गूळ बारीक चिरून घेते. आणि हे लाडूची ऑर्डर मला पटकन द्यायची आहे आणि अर्धा किलोचेच लाडू आहे, यासाठी इथे मी पावडर गूळ वापरलेला आहे. यानंतर आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीसाठी वेलचीची पावडर घातलेली आहे. सर्व जिन्नसना मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. आता लाडूला ना छान बाइंडिंग यावी आणि गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या छोट्या बॅचमध्ये ना हे मिश्रण आहे ते मी पल्स मोडवर एकदाच फिरवून घेणार आहे. गुळाचे जाडसर कण किंवा गुळाचे खडे मिश्रणामध्ये राहू नये ना यासाठी ना आपण हे मिश्रण एकदाच पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे. थोडा सुकामेवा ना मी बाजूला ठेवला होता. मगजबी आणि काजू बदामचे काही तुकडे आपण शिल्लक ठेवले होते, ते कापणं आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. लाडूच्या आतमध्ये हा सुकामेवा ना दिसायला देखील खूप छान दिसतो आणि खायला देखील त्याचे काही क्रंचेस दाताखाली आले की ते खाताना खूप छान लागतात. राहिलेला सुकामेवा आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर आता हे लाडूचे मिश्रण व्यवस्थित मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आहेत. आता ह्या मिश्रणाचे ना लाडू वळत आहेत का ते आपण पाहूया. बघा, इथे लाडू तर वळत आहेत. लाडू वळत आहेत पण ते लगेचच ना फुटत आहेत. याचा अर्थ या मिश्रणामध्ये ना थोडं आपल्याला तुपाची गरज लागणार आहे. तूप आपल्याला घेताना गरम करून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेलं सर्व तूप मी गरम करून घेतलेलं आहे आणि या लाडूच्या मिश्रणामध्ये हे तूप ना मी थोडं थोडं करून घालणार आहे. बऱ्याच वेळा ना तुपाचं प्रमाण हे पूर्णपणे ना लाडूच्या पिठावर देखील अवलंबून असतं. मला इथे पाऊण वाटी पूर्णपणे तूप लागलेलं आहे. तुम्हाला कदाचित कमी देखील लागू शकतं किंवा पूर्णपणे 1 वाटी देखील तूप लागू शकतं किंवा पाऊण वाटी देखील तूप तुम्हाला लागू शकतं. इथे बघा, आपला हा छान असा एक लाडू मी वळून बघितला आहे. छान लाडू वळत आहेत. याचा अर्थ इथे ना तुपाचं हे परफेक्ट प्रमाण आहे.
बेसनच्या लाडूसारखाच ना छान गोल गरगरीत असा हा लाडू आपण तयार केलेला आहे. बघा मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने ना आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. हिरव्या मुगाला देखील सुपरफूड म्हणून संबोधलं जातं. हिरव्या मुगामध्ये ना प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनांचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा आहे. कडधान्यामध्ये मुगाची भाजी बऱ्याचशा जणांना आवडत नाही, पण आपल्या डाएटमध्ये ना हिरव्या मुगाचा समावेश आवर्जून करायलाच हवा. कारण हिरव्या मुगामध्ये फक्त प्रोटीन्सच नाही तर हिरव्या मुगामध्ये ना कॅल्शियम देखील आहे, फायबर देखील आहे आणि लोहाचं म्हणजेच आयर्नचं प्रमाण देखील आहे. ते बघा इथे छान गोल गरगरीत दाणेदार आपले असे हे हिरव्या मुगाचे लाडू बनवून झालेले आहेत. जर तुम्हाला ना हिरव्या मुगाची भाजी आवडत नसेल ना तर हिरव्या मुगाचे ना वेगवेगळे पदार्थ देखील बनवता येतात. जसे की आपले हे गोल गरगरीत हिरव्या मुगाचे छान पौष्टिक असे लाडू. आता ह्या हिरव्या मुगाच्या लाडूंचं ना आपण वेट करून बघूया. एका लाडूचं प्रमाण ना साधारण 40 ग्राम इतकं झालं आहे. 40 ते 42 ग्रामचा एक लाडू आहे. मी ह्या सर्व लाडूचं वजन तुम्हाला तुमच्या समोर करून दाखवणार आहे. मी अर्धा किलो हिरवे मूग आणि बाकीचे जे घटक घेतलेले आहेत ते सर्व साहित्याच्या प्रमाणामध्ये आपले 784 ग्राम इतके हे लाडूचं वजन झालेले आहे. म्हणजेच इथे ना 19 लाडू इथे आपले हे बनवून तयार झालेले आहेत. बघा खूप सुंदर आपले हे लाडू दिसत आहे. हे लाडू ना रव्याच्या लाडू प्रमाणात ना छान दाणेदार झालेले आहेत. बघा खूप सुंदर हे लाडू झालेले आहेत. छान रवाळ असं टेक्स्चर देखील आलेलं आहे आणि हे लाडू खाताना ना अजिबात या लाडूचा ना घास देखील लागत नाही. इतके छान हे लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा हे हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हे रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.